महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC 2024च्या मुख्य परीक्षेत महाज्योती संस्थेच्या तब्बल 112 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। या यशाबद्दल बोलताना महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे। महाज्योती संस्थेने स्थापनेपासूनच समाजाभिमुख अधिकारी घडविण्याचे ध्येय समोर ठेवले आहे। मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यासाठी संस्थेकडून दर्जेदार प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य सातत्याने दिले जात आहे। या सर्वांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांनी MPSC सारख्या कठीण परीक्षेतही घवघवीत यश मिळवले आहे। मिलिंद नारिंगे यांनी पुढे सांगितले की संस्थेचा उद्देश केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे एवढाच मर्यादित नाही, तर विद्यार्थ्यांना जबाबदार, सक्षम आणि समाजाभिमुख अधिकारी म्हणून घडविणे हा आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यासपूर्ण नियोजन आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश शक्य झाले आहे। यापुढेही अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी महाज्योती कटिबद्ध राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी MPSC 2024 मध्ये मिळवलेल्या या घवघवीत यशाकडे आपण कसे पाहता? महाज्योतीमार्फत MPSC, UPSC, MPSC मध्ये राज्यसेवा, गट ब, गट क, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि इतर सर्व परीक्षांचं प्रशिक्षण दिले जाते। याशिवाय मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना अर्थसहाय्य, इंटरव्ह्यूसाठी अर्थसहाय्य अशी सुद्धा मदत केली जाते। या वर्षीच्या MPSCच्या राज्यसेवेच्या परीक्षेत 461 मुलांची यादी लागली आणि त्याच्यापैकी 112 विद्यार्थी हे महाज्योतीचे विद्यार्थी आहेत। हा आकडा पाहून आमचा उत्साह अगदी द्विगुणित झालेला आहे। यासाठी आमचे जे प्रशिक्षण संस्था आहेत त्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे। आमच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाते, लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, तसेच रीडिंग रूमची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली जाते। आमचं काटेकोर नियोजन आणि आमच्या प्रशिक्षण संस्थांचे कष्ट हे तर आहेच, पण विद्यार्थ्यांचे कष्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे। खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी नागपूर, भंडारा, गडचिरोली, तिकडे सोलापूर, सांगली आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्व जागचे विद्यार्थी पुण्यामध्ये हे प्रशिक्षण घेत असतात। पुणे याच्यासाठी की पुणे हे या MPSC आणि UPSCच्या प्रशिक्षणाचं एक हब बनलेलं आहे। जसं दिल्लीमध्ये राजेंद्रनगर हे हब बनलेलं आहे, तसं इथे पुणे हे हब बनलेलं आहे आणि तिथे उत्तम प्रकारचं प्रशिक्षण देऊन आम्ही या विद्यार्थ्यांना मदत करतोय। सर, 461 पदापैकी 112 विद्यार्थ्यांची निवड हा मोठा टक्का आहे आणि या मागचं नेमकं सूत्र काय आहे? या मागचं सूत्र आहे की आमचे प्रशिक्षण संस्था ज्या आहेत त्यांचे कष्ट, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अर्थसहाय्याद्वारे केली जाणारी मदत आणि निश्चितच आमचं सगळ्यांचं जरी काही असलं तरी विद्यार्थ्यांची मेहनत ही सगळ्यात महत्त्वाची आहे। सर, OBC व बहुजन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे आणण्यासाठी महाज्योती कोणत्या विशेष सुविधा आणि सहाय्य देत आहे? नक्कीच, ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असते की ज्यांनी आपल्या शासकीय नोकरीमध्ये यावं, MPSC करावी, UPSC करावी, स्टाफ सिलेक्शन करावं किंवा बँकिंगमध्ये करावं, त्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीमार्फत हे ट्रेनिंग दिले जाते। त्याच्यानंतर मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यूसाठी अर्थसहाय्य देखील दिले जाते। यासाठी आपण दरवर्षी कॉमन परीक्षा घेतो आणि त्यांच्या गुणानुक्रमे आपण त्यांना ॲडमिशन देतो। या सगळ्या ज्या परीक्षा आहेत यांची संख्या खूप लिमिटेड असते। आपण बघत असाल की MPSCच्या 461 जागांसाठीची परीक्षा झाली, त्याच्यानंतर UPSCचे 1000 जागांसाठी परीक्षा झाली। त्याच्यामुळे आम्हीसुद्धा आमच्या जागावर थोडंसं लिमिटेशन याच्यासाठी ठेवतो की मुलांनी सरकारी नोकरीकडे तर ज्यांची कॅपेबिलिटी आहे त्यांनी जावं, बाकीच्यांनी उद्योग आणि स्वतःचा व्यवसाय करावा याकडे सुद्धा आम्ही प्रमोट करतो आणि त्यालासुद्धा आम्ही प्रोत्साहन देतो। सर, या यशामुळे समाज परिवर्तनाच्या दृष्टीने काय बदल अपेक्षित आहे आणि समाजभिमुख अधिकारी घडवण्याचे उद्दिष्ट काय साध्य होणार? निश्चितच या योजना ज्यावेळेस नव्हत्या, शासनाने या योजना सुरू केल्यामुळे
गरीब विद्यार्थी आहेत, तळागाळातील विद्यार्थी, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्याला पुण्यासारख्या, नागपूरसारख्या, दिल्लीसारख्या ठिकाणी राहून चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा घेता आली. अन्यथा त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इमिडिएटली जॉब करावा लागला असता. 1 वर्षापर्यंत आम्ही हे प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना स्टायपेंड देतो. त्यांची राहण्यास आणि खाण्यासाठी जो खर्च लागतो त्यापोटी आम्ही UPSCसाठी 13,000 रुपये आणि MPSCसाठी 10,000 रुपये एवढं स्टायपेंड देतो, जेणेकरून त्यांना या आर्थिक विवंचनेपासून थोडी सुटका मिळते आणि ते आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासावर करू शकतात. गरीब तळागाळातील मुलांना शासकीय नोकरीसाठी ही चांगली योजना आहे. सर, भविष्यात महाज्योतीच्या माध्यमातून आणखी किती विद्यार्थ्यांना संधी देण्याचे नियोजन आहे आणि कोणत्या नवीन उपक्रम राबवले जाणार आहे? महाज्योतीच्या मार्फत शासकीय नोकरीसाठी, हे सर्व झालं शासकीय नोकरीसाठी आपण त्यांना प्रशिक्षण देतो. शासकीय नोकरीच्या जागा ज्या लिमिटेड असतात, त्याशिवाय विद्यार्थ्यांनी स्वतःचं उद्योग करावा यासाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देतो. आम्ही आता नुकतंच COEP सोबत टायअप केलेलं आहे आणि ज्यांना स्टार्टअप चालू करायचं आहे त्यांना स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटरची सुविधा COEP आणि महाज्योती यांच्यामार्फत उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये सध्या 10चीच संख्या ठेवलेली आहे, पण 1 वर्षामध्ये इन्क्युबेशन देऊन त्याला स्टार्टअप मार्केटपर्यंत येण्याचं काम करणार आहे. सर, महाज्योतीच्या 25% यश दराकडे आपण कसे पाहता? हा केवळ आकडा आहे की सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा आहे? नाही, याच्याकडे पाहताना आम्हाला नक्कीच हे आनंदाची बाब आहे की सरकारी नोकरीमध्ये महाज्योतीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे आणि ही आम्ही तळागाळातल्या गरीब मुलांना मिळालेल्या संधी आणि त्या संधीचं मुलांनी केलेलं सोनं या अँगलने आम्ही त्याला बघतो. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.